ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार अशी चर्चा आहे। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी हा बदल होईल असं कळतंय। तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिलाय। आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। आणि याच सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष देण्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय पाहूया। नवीन माहिती मिळते की आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं जाणार। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, तुमचे खासदार बोलतात दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये कार्याध्यक्षपद दिलं तर कमीत कमी तो राज्यात फिरतील देखील। तुमचेच खासदार खासगीत बोलतात की आदित्य ठाकरे फिरत नाही। खाजगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो। नंबर 1, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे। त्यांची जी टीम आहे तरुणांची त्याने उत्तम काम केलेलं आहे।